माजी उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांच्या हस्ते श्रीफळ वाढवीत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री विशेष निधी अंतर्गत मोहन सबर्बिया फेज 4 येथील ओमसाई रेसिडेन्सी ते कृष्णा मॅरेज हॉल अशा तब्बल 6.5 कोटी विशेष मंजूर निधी अंतर्गत 24 मीटर सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न। माजी बांधकाम सभापती तथा ज्येष्ठ नगरसेवक उमेशदादा गुंजाळ, शिवसेनेचे दिलेर पाटील तसेच नाका कामगार कार्याध्यक्ष हमीदभाई सय्यद यांची विशेष उपस्थिती। इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। माजी उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांच्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून गत अनेक वर्षांपासून अंबरनाथ पश्चिमेकडील मोहन सबर्बिया येथील ओमसाई रेसिडेन्सी बिल्डिंग ते कृष्णा मॅरेज हॉल या मुख्य रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला असून सदर परिसरातील वास्तव्यास असणाऱ्या रहिवाशांची सदर रस्त्याबाबतची गत अनेक वर्षांची मागणी माजी उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांच्या माध्यमातून प्रशासनाकडील पाठपुराव्याने पूर्णत्वास आली आहे। त्याच अनुषंगाने मोहन सबर्बिया फेज 4 मधील ओमसाई रेसिडेन्सी बिल्डिंग ते कृष्णा मॅरेज हॉल या तब्बल 24 मीटर डीपी सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यासाठी माजी उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांच्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून 6.5 कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच आमदार डॉक्टर बालाजी गिणकर यांच्या प्रमुख सहकार्यातून तसेच माजी उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांच्या पाठपुराव्याने अंबरनाथ पश्चिमेकडील मोहन सबर्बिया फेज 4 येथील ओमसाई रेसिडेन्सी बिल्डिंग ते कृष्णा मॅरेज हॉल या मुख्य रस्त्याच्या सिमेंट कॉन्क्रीटीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा माजी उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांच्या हस्ते श्रीफळ वाढवीत करण्यात आला। तसेच सदर भूमिपूजन सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित असणारे माजी बांधकाम सभापती उमेशदादा गुंजाळ, शिवसेनेचे दिलेर पाटील तसेच शिवसेना नाका कामगार कार्याध्यक्ष हमीदभाई सय्यद तथा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तसेच प्रामुख्याने सदर परिसरात वास्तव्यास असणाऱ्या असंख्य नागरिक तथा रहिवाशांच्या हस्ते श्रीफळ वाढवीत सदर भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। तसेच अंबरनाथ पश्चिमेकडील मोहन सबर्बिया फेज 4 मधील सदर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाअंतर्गत बाधित होणाऱ्या नागरिकांना अंबरनाथ नगरपालिकेच्या माध्यमातून पुनर्वसनाअंतर्गत पर्यायी घरं अथवा आर्थिक मोबदला उपलब्ध व्हावा याकरिता प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे देखील माजी उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांनी विशेष नमूद केले। तसेच गत अनेक वर्षांपासून मोहन सबर्बिया फेज 4 येथील तथा आजूबाजूच्या परिसरात वास्तव्यास असणाऱ्या तब्बल 4000 कुटुंबांच्या रहदारीचा प्रमुख प्रश्न मार्गी लावल्याबद्दल माजी उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांनी तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तसेच आमदार डॉक्टर बालाजी गिणकर यांचे विशेष आभार मानले। तसेच सदर रस्त्याअंतर्गत बाधित होणाऱ्या कुटुंबांना पुनर्वसनाअंतर्गत अंबरनाथ नगर परिषदेच्या माध्यमातून पर्यायी घरे अथवा आर्थिक मोबदला मिळण्यासाठी सातत्यपूर्ण स्वरूपात प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे देखील माजी उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांनी विशेष नमूद केले। गत अनेक वर्षांपासूनची मागणी माजी उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांच्या माध्यमातून पूर्णत्वास आल्याने सदर परिसरातील नागरिकांनी तसेच रहिवासी माजी उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांचे विशेष आभार मानले। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज। मोहन सबर्बियामधील ओमसाई रेसिडेन्सी या इमारतीपासून ते कृष्णा मॅरेज हॉलकडे जाणारा हा 24 मीटरचा रस्ता होता। मोहन सबर्बियामधला रस्ता 24 मीटरचा पुष्कळ वर्षापूर्वी बनवलेला आहे, परंतु याला ॲक्सेस नव्हता। साधारणतः या विभागामध्ये 5-6 हजार घरं आहे। या लोकांसाठी एक मुख्य रस्त्याचं काम प्रलंबित होतं। 2 वर्षापूर्वी आपले तत्कालीन मुख्यमंत्री
आणि सध्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे मी लेखी मागणी केली होती आणि त्या मागणीला खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांनी शिफारस दिली होती. डॉक्टर बालाजी किरकर यांनी आपल्याला प्रयत्न केला, त्याला सहकार्य केला. यामुळे शासनातर्फे या रस्त्यासाठी 6.5 कोटी मंजूर झाली. त्यामध्ये 2 कामं प्रामुख्याने मंजूर झाली होती, ज्याच्यामध्ये AMP गेटचा जो मुख्य रस्ता आहे त्याचं काम चालू झालं होतं 1.5 महिन्या पहिले आणि आता या रस्त्याचंही काम आता सुरू झालेलं आहे. म्हणजे आजपासून त्याला आपण शुभारंभ करतो आणि हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण होईल यासाठी आम्ही नगरपालिकेला प्रयत्न करणार आहे. 20 मीटर रस्त्याच्या मध्ये काही लोकांच्या चाळीची घरं आहे, तर मी अंबरनाथ नगरपालिकेच्या प्रशासनाला विनंती करणार आहे की हे जे रस्त्याने बाधित गरीब लोकांची घरं आहे यांचा पुनर्वसन नगरपालिकेतर्फे करण्यात यावा. 24 मीटरच्या रस्त्यामध्ये जेवढी पण घरं जातात आहे त्या सर्वच्या लोकांना नगरपालिकेतर्फे त्यांचा पुनर्वसन करून त्यांना पर्यायी घरं किंवा आर्थिक मोबदला देण्यात यावा ही मी शासनाला विनंती करणार आहे. माननीय उपनगराध्यक्ष अब्दुल शेख आज पाठपुरावा करून ओम साई बिल्डिंग मोहन सबरिया ते कृष्ण हॉलपर्यंतचे जे CC कॉन्क्रीटचे रस्त्याकरांच्या पब्लिकचे जे हाल होत होते त्यांनी विचारविनिमय करून हे रस्त्याचं उद्घाटन त्यांनी आज केलेलं आहे आणि जेणेकरून पब्लिकला सुविधा याची चांगल्या पद्धतीने भेटणार आहे. MP गेटपर्यंत मी काम केलेलं आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि आपले कार्यक्रम बालाजी आमदार किरकर साहेब यांच्या माध्यमातून आज जे काही कामं आपल्या अंबरनाथमध्ये होतात चांगल्या पद्धतीने कामं होतात आणि विकासाची कामं होतात आणि असेच अब्दुलभाई चांगल्या तरीकेने कामं करून त्यांना खूप शुभेच्छा देतो आणि आम्हाला आनंदच होतोय रस्त्याबद्दल. खूप वर्ष झाले, 18 वर्ष झाले आम्हाला रस्ता नाही, त्यामुळे आता रस्ता बनतोय, खूप चांगलं आहे. भाई सरांचा आम्ही धन्यवाद मानतो, त्यांच्यामुळे हा रस्ता आम्हाला मिळतो. मैं मीना चिलवाल, हम करीब 10 साल से यहाँ पे रह रहे हैं. जब से आते थे तो ये बिल्डिंग तो दिखती थी लेकिन इधर से कोई रास्ता नहीं दिखता था. तो ये रास्ता अभी अब्दुल भाई के द्वारा हमको मिला है, बहुत अच्छा है. यहाँ से लोग ऐसे पतरा से उड़ी मार के ऐसे जाते थे लेकिन अच्छे से रास्ता बन गया. बहुत बहुत धन्यवाद. कितना अच्छा बोला आपने.